नित्य स्वामी दर्शन 14 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. खूप वेळेला माझ्या मनात विचार येतो की आपण स्वामीनामात दंग असतो तेव्हा आपल्याला कधी स्वामींचे रूप आठवते. खरे सांगायचं झाले तर आपण नामातच इतके गर्क झालेलो असतो की स्वामींच्या रूपाचे आपल्याला भानच राहत नाही. आपण जेव्हा स्वामींच्या मठात जातो तेव्हा त्यांच्या रूपाचा वेध घेतो, पादुकांवर डोके ठेवतो, तेव्हा रूपविचारच आपल्या दृष्टीचा विषय होतो. तेव्हा नाम नेणिवेत दंग असते. ह्याचा सोपा अर्थ असा की नाम सर्वांगात दाटून आल्यावर रूप नेणिवेत जाते आणि रूप दृश्यात येते तेव्हा नाम नेणिवेत जाते. एक मात्र खरे की स्वामी भक्त हा जाणीवेत काय किंवा नेणिवेत काय स्वामींच्या सहवासातच लुटत असतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नाम निराकाराला जवळ करते तर स्वामींची पूजा साकाराला हाक देते. त्यामुळे नामक स्मरणाला स्वामी स्वरूपाची आवश्यकता भासत नाही. त्याचा अर्थ असा की नाम हे स्वामींचे अक्षर रूप आहे आणि पूजा स्वामींचे साकार रूप आहे. नाम हे स्वामींचे अक्षर रूप होऊनच मग आपल्या मनचक्षूंपुढे साकार होते. रंग आणि रेषा यांच्या पलीकडल्या किनाऱ्यावर नामस्मरण आहे. एकदा का तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात दंग झालात की स्वामीच तुमच्या भोवती गंधासारखे दाटून येतात. तेव्हा जाणीव होते की स्वामी भक्ती ही नामस्मरणाच्या मार्गाने गेली की निराकाराला आकार प्राप्त होतो. स्वतःला विसरून जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा स्वामींच्या साक्षात्कारी अनाहत नाद ऐकू येऊ लागतात. खरे सांगू का, स्वामींचे नाम आणि रूप हे भिन्न नाहीत. नाम हे रूपाच्या कधीही आधीही असते आणि नंतरही उरते. नाम स्वामींच्या रूपाला व्यापून टाकते. याचा सोपा अर्थ असा की आपण स्वामींचे नाम घेत असताना स्वामींच्या रूपाचे ध्यान अतिशय सूक्ष्म रूपाने आत जागृतच असते. हे सारे करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण हा तुमच्या श्वासाचा विषय झाला पाहिजे. एक लक्षात ठेवा की स्वामींचे नाम हे आपल्या भक्ती अंतःकरणात रूप घेऊनच सतत प्रकट होत असते. ध्वनी काय, वारा काय, प्रकाश काय आपण फक्त अनुभवतो, त्याप्रमाणे स्वामींचे नाम आपण प्रत्यक्ष अनुभवतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे नामस्मरण म्हणूनच आपल्याला अपूर्व सुख देते, आनंद देते. त्यासाठी आपण फक्त अखंड नामस्मरणात गर्क राहणे आवश्यक आहे, इतकेच. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.